विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी, विषय राज्यशास्त्र, प्रकरण क्रमांक 6, व्हिडिओ क्रमांक 3 मधील भाग आपण बघणार आहोत. भारताचे जगाबरोबरील संबंध. आता या भागामध्ये जसे आपण मागच्या व्हिडिओमध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक आपण जसे भौगोलिक घटक, ऐतिहासिक घटक, आर्थिक, सामाजिक, राजकीय घटक विचारात घेतले, तशाच पद्धतीने भारताचे जगाबरोबरील संबंध याच्यामध्ये मग जे महासत्ता होऊन गेले, मग त्याच्यामध्ये अमेरिका असेल, त्याच्यामध्ये रशिया असेल, त्याच्यानंतर चीन, या बाबतीत त्या ठिकाणी भारताचे असलेले संबंध हे आपण या प्रकरणामध्ये या भागामध्ये बघणार आहोत. आता परराष्ट्र धोरण हे अतिशय महत्त्वाचे असते आणि त्याच्यातून त्या ठिकाणी प्रत्येक देशाशी असलेले संबंध प्रस्थापित होत असतात. आता स्वातंत्र्यानंतर भारताने जगातल्या बहुतेक देशांशी आपले परराष्ट्र संबंध अनुकूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्वच देशांशी चांगले जवळचे संबंध असणे हेही शक्य नसतं. त्या देशाचे त्या ठिकाणी नेतृत्व, त्या देशाचे त्या ठिकाणी राज्यकारभाराची पद्धती, त्या देशाचं व्यापारी धोरण याच्यावर त्या ठिकाणी हे परराष्ट्र धोरण अवलंबून असतं आणि त्यामुळे भारताचे काही देशांशी जे परराष्ट्र संबंध आहेत ते अनुकूल ठरलेले आहेत आणि काही देश जवळचे जर राहिले तर त्या ठिकाणी त्यांच्याशी असलेले परराष्ट्र संबंध निश्चितच चांगलं असणं देशाच्या विकासाच्या दृष्टीने फायद्याचं असतं आणि शेजारील देशांशी संबंध हे खूप महत्त्वाचे असतात. मोठ्या सत्तांबरोबर संबंध सर्व देशांसाठी महत्त्वाचे असतात, कारण मोठ्या देशांच्या विकासामुळेच त्या ठिकाणी आपल्या देशाचा एक तंत्रज्ञानाचा विकास करता येतो आणि आपल्या देशाचा इतर पायाभूत सुविधांचा सुद्धा विकास करता येतो आणि त्या दृष्टीने आपण या भागामध्ये 3 मोठ्या देशांबरोबर भारताचे एक संबंध कसे ते आपण बघणार आहोत. आता यामध्ये मोठ्या सत्तांमध्ये अमेरिका ही शीतयुद्धा काळातील अमेरिका रशिया या 2 महासत्तांपैकी एक होती. आता शीतयुद्धोत्तर जगातील एकमेव महासत्ता म्हणून त्या ठिकाणी अमेरिकेचं नाव घेतलं जातं. मग शीतयुद्धोत्तर काळात सोव्हिएट रशिया ही दुसरी महासत्ता होती. नंतर सोव्हिएट रशियाचं 1990च्या काळात विभाजन झालं. मग जे त्यांचे 15 राष्ट्रामध्ये विभाजन झालं आणि रशिया हा त्याचा वारसदार देश 21व्या शतकात एक मोठा प्रभावशाली सत्ता म्हणून उदयास आला आणि याच काळात चीनचाही एक मोठी सत्ता म्हणून त्या ठिकाणी एक महासत्ता म्हणून उदय झाला आणि 21व्या शतकात उदयाला आलेल्या या नवीन महासत्तांपैकीच भारत हा सुद्धा एक त्या ठिकाणी एक नवोदित एक विकसित राष्ट्र म्हणून उदयास आला. आता त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघणार आहोत अमेरिका. आता अमेरिकेबरोबरचे आपले जे संबंध आहेत तर ते त्या बाबतीत विचार जर केला तर भारत हा देश ज्यावेळेस 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे अमेरिकेबरोबर संबंध चांगले होते. मग त्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावेळेस ब्रिटनचे प्रधानमंत्री चर्चिल यांच्याशी अटलांटिक सनदेविषयी एक ज्यावेळेस वाटाघाटी झाल्या त्यावेळेस अमेरिकेचे असलेले राष्ट्राध्यक्ष FD रूझवेल्ट यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला त्यावेळेस एक पाठिंबा दर्शविला होता आणि त्याचाच फायदा त्या ठिकाणी शीतयुद्धातील घटनेविषयी भारत आणि अमेरिका या बाबतीत अगदी भिन्नता होती, कारण भारताने त्या ठिकाणी कुठल्याही लष्करी गटात न जाता स्वतःचं अलिप्ततावादी धोरण स्वीकारलेलं होतं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी एक मतभिन्नता
तेव्हापासून निर्माण झालेली होती आणि त्यामुळे शीतयुद्धाच्या काळात या दोघांचेही संबंध एक तणावाचे राहिलेले होते आणि त्याच्यामुळे साहजिकच भारत अमेरिका संबंध सुरुवातीच्या काळात दृढ होऊ शकलेले नाही. त्याच्यानंतर हंगेरी आणि चेकोस्लोवाकिया येथील जे पेच प्रसंग अमेरिकेच्या विषयी निर्माण झालेले होते, मग भारताने आपलं स्वतंत्र मत त्यावेळेस व्यक्त केलं होतं. मग अमेरिकेच्या व्हिएतनाममधील हस्तक्षेपाचा त्यावेळेस भारताने अमेरिकेबद्दल एक मोठा निषेध केला होता आणि अमेरिकेची ही सुद्धा अशी नाराजीची काही कारणं होती. एक लष्करी गटात सामील झाला नाही आणि दुसरं त्या ठिकाणी व्हिएतनाममधील हस्तक्षेपाचा निषेध आणि त्याच्यामुळे भारत अमेरिका संबंध तणावाचे त्या काळात राहिलेले आहेत. मग दुसऱ्या बाजूला मग अमेरिकेची काश्मीरच्या बाबतीत कुरघोडी चालू होती. म्हणजे भारताचा जो एक अविभाज्य घटक भाग म्हणून त्या ठिकाणी काश्मीरच्या बाबतीत विचार केला जातो. मग अमेरिकेने काश्मीरच्या पेचप्रसंगाविषयीची भूमिका भारतासाठी एक डोकेदुखी होती. कारण 1970च्या दशकापासून जर विचार केला, अमेरिका, पाकिस्तान आणि चीन यांच्यामध्ये ज्यावेळेस जवळीकता निर्माण झाली, त्यांचे संबंध सुधारले आणि तीच त्या ठिकाणी भारताच्या दृष्टीने एक मोठी समस्या निर्माण झाली. कारण अमेरिकेने पाकिस्तानाला त्यावेळेस मदत केली, चीनला मदत केली आणि त्याचे परिणाम त्या ठिकाणी भारताच्या दृष्टीने त्या ठिकाणी एक त्रासदायक ठरलेले आणि त्याच्यामुळे भारताच्या संदर्भात त्या ठिकाणी पाकिस्तानाने मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारवाया करण्यास एक पाठबळ त्यावेळेस मिळालेलं होतं आणि त्याच्यामुळे काश्मीरची एक मोठी समस्या निर्माण झाली होती. मग शीतयुद्ध संपल्यानंतर आणि सोव्हिएट रशियाचे विघटन झालं आणि रशिया हा एक देश निर्माण झाला. मग भारत अमेरिका संबंध लगेच सुधारले नाहीत. मग भारताला ज्यावेळेस अवकाश तंत्रज्ञानातील मदत थांबवावी याकरिता अमेरिकेने नव्याने जो जन्मास आलेला म्हणजे सोव्हिएट रशियामधून वेगळा झालेला जो देश होता रशिया नावाचा, तो त्याच्यावर सुद्धा दबाव आणला. कारण रशियाच्या मदतीनेच आपण भारतामध्ये एक भारताने जो अवकाश संशोधनामध्ये त्या ठिकाणी एक जी भरारी घेतली होती, तो जो उपग्रह भारताने आर्यभट्ट नावाचा पाठवला, तर त्याला त्या ठिकाणी रशियन तंत्रज्ञानच त्या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण होतं आणि तेव्हा त्या ठिकाणी एक भारताने पहिला उपग्रह, कृत्रिम उपग्रह अवकाशात त्या ठिकाणी पाठवला, ते केवळ रशियाच्या मदतीने आणि त्याच्यामुळे रशिया हा भारताचा एक जुना मित्र म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. आता रशियावर त्यावेळेससुद्धा त्या ठिकाणी अमेरिकेने दबाव आणला होता आणि 1998मधील भारताच्या दुसऱ्या अणुचाचणीनंतर अमेरिकेने त्यावेळेस भारतावर निर्बंध लादले होते. त्याच्यानंतर 20व्या शतकाच्या शेवटी भारत अमेरिका संबंधाचं स्वरूप काही अंशी बदलू लागलं. कारण त्यावेळेस भारताचे राष्ट्राध्यक्ष बदलू लागले. त्यावेळेस अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष बुश यांच्या दहशतवादाविरोधी जे काही भूमिका होती त्याला भारताने पाठिंबा दिला आणि अमेरिकेचे काश्मीर प्रश्नाविषयीची जी भूमिका होती ती एक भारताच्या दृष्टीने अनुकूल होत गेली आणि पाकिस्तानामध्ये त्या ठिकाणी जी काही दहशतवादी गट होते 2001मध्ये, या दहशतवादी गटाने भारताच्या संसदेवर हल्ला केला आणि तेव्हा पाकिस्तानने हा सीमापार दहशतवादाला त्या ठिकाणी कुठेतरी पाठबळ देणे थांबवणं गरजेचं होतं. अमेरिकेने असं पाकिस्तानाला ठणकावलं. त्याच्यानंतर 2008मधील नागरी आण्विक सहकार्य करारान्वये भारताने जे अणु प्रकल्प होते, मग नागरी आणि लष्करी असे त्यांचे विभाजन केलं. आता नागरी अणु प्रकल्प जो होता तर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या देखरेखीखाली आणला आणि त्याचाच फायदा भारतात मग अमेरिका
आणि भारताच्या नागरी अणु प्रकल्पाबरोबर एक सहकार्य करार अमेरिकेने मान्य केला आणि त्यामुळे भारत हा एक अण्वस्त्र प्रसारबंदी करारात सहभागी असूनही बाहेर असूनही अण्वस्त्र क्षमता बाळगू शकणारा एकमेव देश झाला आणि आण्विक व्यापारात एक सहभागी होऊ शकणारा देश झाला आणि त्यामुळे त्या ठिकाणी एक प्रकारे अमेरिका नागरी आण्विक सहकार्य करारामुळेच या दोघं देशांच्या संबंधांना एक प्रकारे एक वेगळे वळण मिळाले. आता त्याच्यानंतर अमेरिकेसाठी भारत हा इंडो पॅसिफिक क्षेत्रात एक महत्त्वाचा त्या ठिकाणी म्हणजे दक्षिण आशियाई क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण देश म्हणून त्या ठिकाणी होता आणि त्या दृष्टीने एक या क्षेत्रातील त्या ठिकाणी या देशाबरोबर त्या ठिकाणी आपण व्यापारी संबंध प्रस्थापित केला तर नक्कीच त्या ठिकाणी आपला व्यापार दृढ होईल. या दृष्टीने अमेरिकेने तो सुद्धा फायदा त्या ठिकाणी विचारात घेतला आणि त्याचबरोबर अमेरिका हा गुंतवणुकीसाठी भारताच्या दृष्टीने एक मोठा स्रोत आहे आणि व्यापारातील मोठा भागीदार आहे. आज दोन देशातील संरक्षणविषयक संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढच होत गेलेली आहे. आता हे दोन्ही देश भारत अमेरिका असेल किंवा अमेरिका जपान असेल, भारत अमेरिका असेल किंवा अमेरिका जपान, जपान ऑस्ट्रेलिया अशा बहुअक्षीय व्यासपीठाचे भागीदार म्हणून त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजेच या ऑस्ट्रेलियाशी, जपानशी किंवा त्या ठिकाणी भारताशी अमेरिकेचा व्यापार हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. म्हणजेच यामुळे त्या ठिकाणी अणु करारानंतर त्या ठिकाणी भारत अमेरिकेचे संबंध चांगल्या पद्धतीने दृढ झालेले आहेत. आता त्याच्यानंतर पुढचा जो त्या ठिकाणी देश आहे तो म्हणजे सोव्हिएट रशिया किंवा त्याला म्हणतो आपण आजचा रशिया. आता सोव्हिएट रशियाबरोबर त्या ठिकाणी संबंध जर विचारात घेतलं तर शीतयुद्ध काळातील भारताचा सर्वाधिक एक चांगले संबंध टिकणारा किंवा त्या ठिकाणी भारताचा एक जुना मित्र म्हणून त्या ठिकाणी असणारा देश म्हणून विचारात घेतला जातो. म्हणजे भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील एक अवजड उद्योगासाठी असेल किंवा तंत्रज्ञानासाठी असेल किंवा कमी व्याजदराच्या कर्जाची मदतीच्या दृष्टीने असेल किंवा भारताच्या संरक्षण दलाच्या बाबतीत महत्त्वाची शस्त्र पुरविणारा देश असेल किंवा एक शस्त्रास्त्राचे भारतात उत्पादन करणारा देश असेल किंवा त्याचबरोबर अवकाश संशोधनामध्ये किंवा तंत्रज्ञानामध्ये भारताला मोठ्या प्रमाणात मदत करणारा देश जर असेल तर तो म्हणजे रशिया आहे. आणि हे दोन्ही देशाच्या संबंधामध्ये 1971चा भारत सोव्हिएट मैत्री करार हा झालेला आहे आणि हा एक भारत आणि रशियाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे. साधारणपणे भारत रशिया संयुक्त पोस्टाचं तिकीटसुद्धा त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं. आता सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर मग सुरुवातीच्या काही वर्षामध्ये भारत आणि नव्याने निर्माण झालेला जो रशिया होता यांचे जे संबंध होते ते चांगले दृढ नव्हते. मग नंतरच्या काळात मग ते संबंध अजून सुधारले. मग 1990च्या दशकाच्या शेवटी हे संबंध ज्यावेळेस सुधारले त्यावेळेस त्या ठिकाणी रशियाने सुकोई नावाचे लढाऊ विमानं म्हणजे जी विमानं एक प्रकारे अतिशय महत्त्वाची आहेत त्याच्याबरोबरच त्या ठिकाणी एक ब्रह्मोस क्षेपणास्त्र म्हणजे युद्धासाठी भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याचा एकत्रित उत्पादनासाठी रशियाने एक भारताबरोबर हे करार केलेले होते. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा करार म्हणजेच कुडनकुलम
येथील जो अणुऊर्जा प्रकल्प आहे त्या अणुभट्ट्यांना ते प्रकल्पासाठी ज्या अणुभट्ट्या देण्याचेही त्यावेळेस रशियाने मान्य केलं होतं. आणि रशियाने आपली जी ॲडमिरल म्हणजे गोर्शकॉर्व नावाची जी विमानवाहू युद्धनौका आहे भारताला विकत दिली. ती आज INS विक्रमादित्य या नावाने भारताच्या एक युद्धनौका म्हणून ओळखली जाते. म्हणजे रशियातून येणारी शस्त्रास्त्रे हा आजही दोन देशांमधील संबंधाचा अतिशय महत्त्वपूर्ण पाया आहे. आणि याशिवाय रशियाने साखलिन एक येथील तेल क्षेत्रात हे दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक झालेली आहे आणि त्यातून भारताची अणुऊर्जा सुरक्षेची एक गरजसुद्धा त्या ठिकाणी विचारात घेतली जाते. म्हणजे भारत रशिया एक तंत्रज्ञान विषयक असेल किंवा ऊर्जा विषयक असेल, अणुऊर्जा विषयक असेल किंवा त्या ठिकाणी अजून शस्त्रास्त्र विषयक असतील किंवा त्या ठिकाणी देशामध्ये भारतामध्ये शस्त्रास्त्राच्या कारखान्याच्या विषयी त्या ठिकाणी सहकार्य करार केले. आणि त्याच्यामुळे भारत रशिया जे संबंध आजतागायत एक चांगलेच राहिलेले आहेत किंवा दृढ राहिलेले आहेत किंवा एक संबंध सुधारत गेलेले आहेत. त्याच्यानंतर अजून पुढचा जो एक महत्त्वाचा देश म्हणजे चीन. आता भारत चीन संबंध याच्यामध्ये त्या ठिकाणी 1949मध्ये चीनने कम्युनिस्ट क्रांती झाली. चीनमध्ये जी कम्युनिस्ट क्रांती झाली 1949 नंतर म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा कालखंड मग एक कम्युनिस्ट चीनला मान्यता देणारा सुरुवातीच्या काही देशांपैकी भारत हा एक देश होता. त्यानंतर या दोन देशांमध्ये काही काळ मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. मग त्या काळामध्ये व्यापार सहकार्य करारसुद्धा या देशांमध्ये झाले. पण भारताने तिबेटवरील चीनच्या सार्वभौमत्वास त्या काळामध्ये मान्यतासुद्धा दिलेली होती सुरुवातीच्या काळास. मात्र 50च्या दशकाच्या अखेरीस भारत आणि चीन यांचे संबंध तणावाचे निर्माण झाले, ताणले गेले. आणि त्यामध्ये एक कारण होते दोन्ही देशांमधील सीमा विवाद. आता भारताच्या दृष्टीने चीनचं क्षेत्रफळ जर विचारात घेतलं तर तिप्पट मोठा देश आहे. तरीसुद्धा त्या ठिकाणी एक सीमा विवादाच्या दृष्टीने त्या ठिकाणी चीन हा शेजारील देशांशी झगडणाराच देश त्या ठिकाणी ठरलेला आहे. म्हणजे ज्यात भारतातील एक लडाख राज्यातील जो अक्साई चीनचा भाग होता त्याच्यावर चीनचा डोळा होता. तसेच ईशान्येकडील जो अरुणाचल प्रदेशाचा जो नेफा भाग आहे तो सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी चीनचा डोळा होता. म्हणजे तो भाग चीन आपला आहे म्हणजे माझा आहे अशी त्या ठिकाणी चीनची भूमिका होती. आणि त्यावरून 1962मध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये भीषण युद्ध झालं आणि त्यावेळेस त्या ठिकाणी भारताचा पराभव झाला. आणि त्यानंतर दोघांमध्ये आपापसातील राजनैतिक संबंध तोडले गेले. व्यापार त्या ठिकाणी जे करार होते ते सुद्धा त्या ठिकाणी एक तोडले गेले. आणि भारत चीन यांची तिबेटच्या दर्जाबाबत देखील मोठ्या प्रमाणात त्या काळात मतभेद झाले. तिबेटचा जो राजा दलाई लामा यांना भारतात त्या ठिकाणी एक भारताने थोडक्यात राजकीय आश्रय देण्याच्या कारणावरून सुद्धा त्या ठिकाणी भारताविरुद्ध एक चीनने टीका केली. आणि तेव्हासुद्धा भारताचे चीनशी संबंध ताणले गेले. 76मध्ये नंतरच्या काळामध्ये चीनमधील राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले. त्यावेळेचे जे पंतप्रधान मोरारजी देसाई त्याच्यानंतर राजीव गांधी यांच्या काळात या दोघं देशांमध्ये द्विपक्षीय संबंध सुधारण्याचे प्रयत्न झाले. पण दीर्घकालीन सीमा विवाद सोडवण्यासाठी एक संयुक्त कार्यगटाची म्हणजे एक समिती स्थापन करण्यात आली. आणि दोन्ही देशांदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता आणि सहकार्यपूर्ण वातावरण राखण्याचे करार केले गेले. मग एक विचार जर केला तरीसुद्धा त्या ठिकाणी एक 21व्या शतकात भारत चीन संबंधांचे स्वरूप
अजून गुंतागुंतीचंच होत गेलं. आता साधारणपणे एका बाजूला सीमा विवादाची एक कारणं असून सुद्धा दोघांमध्ये अधूनमधून तणाव होतच असतो आणि दुसऱ्या बाजूला भारताचे चीनशी संबंध दृढ व्हावे या दृष्टीने त्या ठिकाणी भारताच्या सिक्कीम राज्य, उत्तरेला जे सिक्कीम राज्य आहे, या राज्यातून नथुला हा जो रस्ता आहे तर हा द्विपक्षीय व्यापारासाठी त्या काळात खुला करण्यात आला आणि गेल्या 2 दशकात दोहोंमध्ये व्यापारी संबंध त्या ठिकाणी वृद्धिंगत झाले आहेत. आज चीन भारताच्या सर्वात मोठा व्यापारी भागीदारांपैकी एक आहे, कारण स्वस्त चैनीच्या वस्तूंच्या दृष्टीने, मग ते इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील किंवा त्या ठिकाणी अजून खेळणी वगैरे ज्या वस्तू असतील त्या आपल्या देशामध्ये ज्या चीनच्या वस्तू येतात त्या स्वस्त वस्तू येत असतात आणि त्या दृष्टीने त्या ठिकाणी व्यापारी भागीदारांपैकी भारत हा एक महत्त्वाचा चीनचा देश आहे. भारत आणि चीनच्या महत्त्वाकांक्षीची योजना आहे वन बेल्ट, म्हणजे इथं दिलेलं आहे बेल्ट अँड रोड, वन बेल्ट वन रोड, म्हणजे चीनची रस्ता तयार करण्याच्या दृष्टीने रस्ता आणि विमानमार्ग एक जगातील आशिया खंडातील देश असतील किंवा आफ्रिका खंडातील देश असतील, युरोप खंडातील देश असतील, या देशांशी त्या ठिकाणी वन बेल्ट वन रोड एक प्रकल्प आहे आणि या माध्यमातून त्या ठिकाणी 2050 पर्यंत त्या ठिकाणी संपूर्ण देशाशी त्या ठिकाणी एक रस्ते आणि विमानमार्गाने आपला देश जोडला जाऊन एक संपूर्ण जगावर त्या ठिकाणी आपलं आधिपत्य स्थापन होईल, अशी ही एक 1400 करोडची योजना चीनची आहे. त्याला वन बेल्ट वन रोड असं म्हटलं जातं. म्हणजे पण या प्रकल्पाविषयी, वन बेल्ट वन रोड या प्रकल्पाविषयी भारताच्या मनामध्ये शंका आहे आणि आक्षेप आहेत. तरीही जागतिक व्यापारी संघटना आणि वातावरण बदल याविषयी वाटाघाटी आणि भारत चीन यांच्या बाबतीत त्या ठिकाणी एकमेकांचे ते भागीदारी ठरलेले आहेत. चीनचा पाकिस्तानला असलेला नेहमीचा पाठिंबा ही देखील भारतासाठी एक मोठी गंभीर समस्या आहे. आज त्या ठिकाणी आपण बघतोय मागे 4-5 महिन्यापासून त्या ठिकाणी चीन भारत हे संबंध मोठ्या प्रमाणात ताणले गेले होते. भारताच्या अरुणाचल प्रदेशाच्या भागात किंवा त्या ठिकाणी एक लडाखच्या अक्साई चीनच्या भागामध्ये सुद्धा चीनने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सैनिक त्या ठिकाणी तैनात केले होते आणि मागे त्या ठिकाणी जे चकमक झाली त्यावेळेस आपले जवळजवळ 20पेक्षा जास्त सैनिक त्या ठिकाणी मारले गेले होते. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी भारत चीन व्यापाराच्या बाबतीत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक प्रकारे व्यापारी संबंध आता सध्याच्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी एक कमी केलेले आहेत. म्हणजे चीनमध्ये ज्या स्वस्त वस्तू निर्माण होतात तशाच प्रकारच्या वस्तू आपल्या देशामध्ये सुद्धा निर्माण होण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी एक पाठिंबा दिलेला आहे. तशा पद्धतीचं त्या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण करण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी चीनचे अनेक ॲपसुद्धा त्या ठिकाणी आपण बंद करून टाकलेले आहेत. चीनचे व्यापारी संबंध आजच्या घडीला भारत चीन किंवा भारत पाकिस्तान यांचे संबंध मोठ्या प्रमाणात ताणले गेलेले आहेत आंतरराष्ट्रीय दृष्टीने आणि चीन संबंध एक प्रकारे पुढे दृढ होतील या त्या ठिकाणी एक शंकाच वाटते आहे. अशा पद्धतीने भारत आणि अमेरिका संबंध, भारत आणि चीन संबंध, भारत आणि रशिया संबंध हे आज तागायतपर्यंत एक काही अंशी त्या ठिकाणी विचार जर केला तर भारत रशिया संबंध चांगले राहिलेले आहेत. त्यापेक्षा चीन संबंध भारताशी एक त्या ठिकाणी चांगले दृढ होऊ शकलेले नाही आहेत. अशा पद्धतीने त्या ठिकाणी भारताचे एक मोठ्या देशांशी असलेले संबंध आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर पुढच्या तासाला आपण बघणार आहोत भारत एक उगवती महासत्ता